महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. सरकारांनी पुढाकार घेतला म्हणून त्याच्यात सुरुवात झालेली आहे. आम्ही 5-6 महिने माहितीच्या अधिकारात माहिती गोळा केलेली आहे जी आपल्या समोर आहे. पण त्याचे निष्कर्ष साधारणपणे असे आहेत की आंबा संशोधनासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत साधारण 1973 मध्ये गिर्याला म्हणजे विजयदुर्गच्या जरा अलीकडे त्यांनी 38 हेक्टर इतक्या मोठ्या जमिनीमध्ये एक संशोधन केंद्र सुरू केलं, रामेश्वर आंबा संशोधन केंद्र असं त्याला फॉर्मली दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ओळखलं जातं. आज घडीला तुम्ही जाऊन तिथे बघाल तर 1000 झाडांच्या आसपास तिथे झाडं पण आहेत आंब्याची. पण परिस्थिती अशी आहे की स्टाफ नाहीये, म्हणजे त्यांच्याकडे 15 स्टाफ मिनिमम असायला पाहिजे, तर तो 7 आहे. आणि त्या 7 पैकी पण त्यांनी वेंगुर्ल्याला किंवा निळेली अशा ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. दुसरं, तिथल्या म्हणजे संशोधन व्हायला पाहिजे तिथे, तर तिथे दरवर्षी आता तिथलीच बाग लिलावाने देत आहे. आणि मग तिथे कुठली केमिकल्स वापरतात, काय करतात त्यांचं नियंत्रण नाही. संशोधन म्हणून जे व्हायला पाहिजे, आम्ही त्यांच्याकडे माहिती अधिकारात विचारलं की गेल्या 10 वर्षात तुम्ही काय संशोधन केलं आणि तुमचा तिथला जो स्टाफ आहे त्याच्यावर झालेला पगार किती. म्हणजे शेवटी प्रत्येक माणूस बघतो आउटपुट काय आणि इनपुट काय. तर साधारण 5.25 कोटीच्या आसपास झालेला फक्त पगारावरचा खर्च आहे, सॅलरीज. म्हणजे तिथे बाकी औषधं आणली, काहीतरी रिपेअर्स मेंटेनन्स केले, असा सगळा प्रवास खर्च असेल, हा सगळा खर्च वेगळा. फक्त पगारावरचा खर्च ह्या सगळ्या त्यांच्या गव्हर्नमेंट ट्रेझरीतून ज्या बिलं निघतात त्यांची, त्या गव्हर्नमेंट ट्रेझरीचे हे सगळे त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत. 5.25 कोटीचा खर्च असताना संशोधनाचे जे कागद आहेत ते असे थातूर मातूर आहेत. म्हणजे कुठल्या तरी दिवाळी अंकात एखादा लेख छापून आलाय आणि तो आम्हाला त्यांनी दिलाय. आता मी जोशी साहेबांना पण तो दाखवला की हे संशोधन आहे का. म्हणजे 1974 मध्ये काहीतरी पोटॅशियम नायट्रेट वापरावं हे जुनी गोष्ट आहे, पण हे सांगतात हे आमचं 10 वर्षातलं संशोधन आहे. कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट ही पण जुनी गोष्ट आहे, हे म्हणतात हे आमचं संशोधन आहे. अशा पद्धतीने यांनी उत्तरं दिलेली आहेत. बरं, जिथे आंबा संशोधन व्हायला पाहिजे तिथे आंबा संशोधन राहिलं बाजूला, आज ड्रॅगन फ्रूटची तिथे लागवड करतात. पण तेही एक वेळ आम्ही समजू शकतो की ठीक आहे बाबा, ड्रॅगन फ्रूट हे अल्टरनेटिव्ह काहीतरी एक उत्पादन म्हणून लावावं. पण यांचं स्वतःचं प्रोजेक्शन काय होतं की आम्ही 2000 कलमं लावली तर पहिल्या वर्षी 2000 किलो उत्पादन येईल, त्याच्या पुढच्या वर्षी 5000 किलो उत्पादन होईल, हे यांचं प्रोजेक्शन. हे लावतात 600 रोपं. 600 रोपं लावली तर पहिल्या वर्षी 600 किलो उत्पादन यायला पाहिजे. ठीक आहे ना, 2000च्या पटीत आपण खाली येऊ. पुढच्या वर्षी 600च्या 1.5 पट म्हणजे 900 किलो उत्पादन यायला पाहिजे. पहिल्या वर्षी उत्पादन नाही, दुसऱ्या वर्षी 31 किलो, आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी 24-25 मध्ये म्हणजे साधारण 6-7 महिन्यामध्ये ते म्हणतात आम्ही 125 किलो उत्पादन घेतलं. बरे, विकतायत कोणाला? तिथला स्टाफ विकत घेतो. 700 रुपये यांनी जत वरून आणली आणि आतापर्यंत रोप विक्री आहे 35. म्हणजे संशोधन करता येतं, कम्प्लीट संशोधन करा, त्याचे रिझल्ट येऊ देत, मग रिलीज करा, ते पण होत नाहीये. विक्री म्हणायची तर 35 ही काय विक्री नव्हे. 700 आणली आणि तुम्हाला हे अल्टरनेट एक पीक म्हणून द्यायचं असेल म्हणजे फक्त काहीतरी केल्याचं दाखवायचं आणि सरकारचा पैसा तिकडे जाऊ द्यायचा. दुसरीकडे आंबा उत्पादकांना, इथे आम्ही बसलेले आहोत, आंबा उत्पादक आहेत, माझी स्वतःची झाडं आहेत, आमचं त्याच्यावरती आर्थिक अवलंबून आहे असं नाहीये. पण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आंबा ही एक महत्वाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत त्या पिकावरचे रोग किंवा बाकी येणाऱ्या समस्या, खतांची समस्या हे बाजूला ठेवून हे काहीतरी एक केल्यासारखं दाखवायचं म्हणून एक सुरू आहे. आम्ही प्रत्यक्ष जाऊन आलो, माझ्याकडे त्याचे कागद पण आहेत. हे संशोधक कुठेतरी बसून ठरवतात की आपण काहीतरी विषय घेऊया संशोधन. यांच्या संशोधनाचा विषय काय, तर बॅरल मध्ये माती घालून आंब्याचं रोप लागलं तर ते येईल की नाही. आणि तुम्ही आज जाऊन बघाल तर तिथे 25-25 रोपं तशी बॅरल मध्ये घालून लावलेली आहेत. आता हे काय संशोधन आहे का? आणि ह्याच्यासाठी मग महिन्याचा 1.5-2 लाखाचा 5 लाखाचा पगार हे घेणार एकूण जाऊन, तर ही गोष्ट चांगली नाही. आमच्या मागण्या अशा आहेत. बरं, ही परिस्थिती अशीच आहे म्हणून ते बंद करावं ही काय आमची मागणी नाही. आंब्यासाठी आंबा उत्पादकांचं जे मी बघतो, कारण मी इथलाच जन्मलेला वाढलेला आहे, इथे फॉर्मल एज्युकेशनच नाही. म्हणजे आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आता मुलगा करतो आणि घरातल्या अनुभवाच्या वरती ते चालू असतं. एखादी 1 वर्षाची 6 महिन्याची डिग्री तिथे येऊ शकते की नाही. बरं, त्याला 10वी पास आहे ना, चला आम्ही तुम्हाला शिकवतो बाबा पीक कसं घ्यायला पाहिजे, त्याच्या जाती कुठल्या, त्यांचं रिकमेंडेशन आहे. मी पत्रकार पण याच मातीतले आहेत. मी 2-3 नावं सांगतो. ते म्हणतात आलमगीर बदेशान नावाचं रोप इथे लाव. कधी ऐकलंय?
बरं आम्ही विचारलं हे तुमच्याकडे आहे का? नाही आमच्याकडे आहे. कोकण सम्राट नावाचा आम्ही नवीन एक आंब्याची जात शोधली. ती तुमच्याकडे आहे? नाही आमच्याकडे सध्या नाही. मग करता काय तुम्ही? आमच्या मागण्या अशा आहेत की हे जे 38 हेक्टर मधलं संशोधन केंद्र आहे तिथे एक लाईव्ह प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तिथे समजा 10 जाती आहेत तर त्या 10 जातींमध्ये 10 जातींचे झाडं लावलेली आहेत. त्याचं पीक काय येतं, त्याचं रोग कसं वाढतं, त्याचं फळ कसं येतं, त्याच्यावर काय रोग येऊ शकतात किंवा नाही, हे कोणीही माणूस तिथे गेला तर त्याला दिसलं पाहिजे, लाईव्ह असलं पाहिजे. जे किडे येतात, आम्ही ह्याला बघितलं भाटियाला, रत्नागिरीच्या पुढे जे नारळ संशोधन केंद्र आहे, आज नारळावरच्या जी कीड पडते त्यांनी किडे बनवले तिथे. म्हणजे 2 रुपयाला एक किडा, तुम्ही किडे घ्या, एका झाडात 10-15 किडे घाला आणि ते किडे ती इकोसिस्टम डिस्ट्रॉय करतील. ते संशोधन कितपत पुढे जाईल हा वेगळा विषय, पण काहीतरी तर सुरू आहे आणि हे स्वस्त आहे. म्हणजे तुम्ही कसली तरी विषारी केमिकल्स मारा, ह्याच्यापेक्षा 10 किडे सोडा जे ते एक इकोसिस्टम डेव्हलप करतील. अशा स्वरूपाचं संशोधन इथे व्हायला पाहिजे. ती जमीन अशीच बंजर नाही राहिली पाहिजे. तिसरं, आज व्हॉट्सअप कम्युनिटी आपण बघतो, हे पारंपरिक पद्धतीने ग्रामपंचायत पंचायत समितीत शेतकऱ्यांना बोलवा, मग आम्ही येणार, मग आमच्या प्रवासाचं हे द्या ते द्या. तुम्ही व्हॉट्सअपवर टाका ना, तुम्ही फेसबुक अकाउंट सुरू करा, तुम्ही व्हिडिओ सुरू करा, त्याचे युट्यूब अकाउंट सुरू करा. एक जसं आता NCL आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज, त्यांचा टोल फ्री नंबर आहे शेतकऱ्यांसाठी 1800 जसा सुरू होतो की तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला विचारा. आंबा संशोधकांसाठी, आंबा उत्पादकांसाठी तिथून अशा स्वरूपाचा नंबर उपलब्ध झाला पाहिजे. कोणालाही प्रश्न असेल तर तिथे त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत, ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. बरं हे काही आम्ही एक्स्ट्रा नाही मागत. मुळात कृषी विद्यापीठ जिथे जिथे बनतात, कायदाच असा आहे की त्यांनी संशोधन केलं पाहिजे. म्हणजे हे वाढीव नाही देते. एखादा आता शिवाजी विद्यापीठ आहे किंवा आमचं मुंबई विद्यापीठ आहे, बीकॉमचा कोर्स असतो, BA चा कोर्स असतो. आमच्या देवगड कॉलेज मधल्या प्राध्यापकांनी संशोधन नाही करायचं, त्याच्यात आहे ते शिकवायचं. दिस इज ओके, ती पद्धत आहे. पण जिथे इंडस्ट्रीज येतात आणि ऍग्रिकल्चर येतं तिथे संशोधन हा कंपल्सरी भाग असतो. त्यामुळे हे जे पगार घेतात यांनी संशोधन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे ड्रॅगन फ्रूटची परिस्थिती अशी, बरं ड्रॅगन फ्रूटची विक्री आहे त्याच्या पावत्या आहेत माझ्याकडे RTI मध्ये घेतले. कधी एक कारकून घेतो, कधी तिथला लेबर घेतो, कधी तिथला उद्यान विद्या वेत्ता, हे पूर्वी दामोदर होते, आता ते मुंजे आहेत. म्हणजे दर 4 दिवसांनी 2 किलो हे स्वतःच्याच घरी घेऊन जातात. करता काय त्याचं? आता जत्रा होती जामसंड्याची, टिपरी पौर्णिमा, तुम्ही लावायचं होतात ना स्टॉल तिथे की हे आमचं ड्रॅगन फ्रूट हे इथे बनतं, ही त्याची माहिती. लोकांनी आमच्याकडे यायचं. आपण पत्रकार, माझी तर विनंती आहे, कधीतरी आम्ही 2 गाड्या करतो, आपण जाऊ सगळे मिळून. लोकांना कसं यायला कठीण होईल अशा पद्धतीचं त्यांनी बनवून ठेवलेलं. रस्ते आत, गेटच्या आत तिकडे कोपऱ्यात नर्सरी आहे, म्हणजे लोकांनी येऊच नये तिकडे, अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. हा माइंडसेट बदलावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि याच्यातून भविष्यात काही आंदोलन निर्माण होईल, काही पिटिशन्स करू, काही आमदारांच्या भेटी किंवा असं होईल, या सगळ्याची एक सुरुवात म्हणून आजची पत्रकार परिषद होती. मी त्या ठिकाणी जे कीटकनाशक तज्ज्ञ डॉक्टर मुंज आहे, मला वाटतं हे 1 वर्षाच्या आतच त्यांची नेमणूक झालेली आहे आणि वेंगुर्ल्यावरून त्यांना त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे. त्यांना ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटलो आणि विचारलं की गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही कुठल्या गावामध्ये किती आंबा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं, औषधांबद्दल माहिती दिली, किंवा किती आंबा व्यापारी तुमच्याकडे आले आणि माहिती घेऊन गेले, तर ते म्हणाले असलं काय रजिस्टर वगैरे आमच्याकडे नाही, आम्ही कुठे गेलेलो नाही आणि आमच्याकडे कोण आंबा व्यापारी आलेले नाही. ही दुर्दशा त्या सध्या केंद्राची आहे. त्याच्यामुळे ज्या उद्देशाने सरकारने हे आंबा संशोधन उपकेंद्र स्थापन केलेलं आहे, त्याचा उद्देश जर सफल होत नसेल तर हा आंबा व्यापारी आज कोणाकडे कुठल्या नजरेने बघणार आणि कोणाकडे कसली मागणी करणार, स्वतः पैसा खर्च करणार, वेळ खर्च करणार आणि आवश्यक तेवढं त्यांना उत्पन्न मिळणार नाही. ही दुरावस्था जर थांबवायची असेल तर शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार करून या विषयाला आम्ही हात घातलेला आहे. हा विषय आपण एवढ्यावरच नाही थांबवणार आहोत, कारण याच्या पुढे जे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या मदतीच्या ह्याने आपण पुढे हा विषय नेणार आहोत. हिंदू जनजागृती समितीला कुठलाही राजकीय पक्षाचा याच्याशी हे नाही आहे, आश्रय नाही आहे. तर या ठिकाणी मुद्दाम सांगायचा हा एक भाग आहे की आपण सर्वांच्या सहकार्याने
ही मोहीम आपल्याला या ठिकाणी राबवायची आहे.